गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आज बनवते ही शेपू पालकची भाजी पहिले मस्त अशी बारीक चिरून घेतली। त्यानंतर मी पीठ मळायला घेतलं। पीठ मळत असताना आरो पण मध्ये लोडबुड करतो। त्यानंतर मी लगेच लसूणच्या काही कळ्या निवडल्या, त्यांना मस्त ठेचून घेतल्या। कढईत तेल टाकलं, तेलात जिरं मोहरी लसूण ठेचलेला लसूण टाकला। त्यानंतर त्याच्यामध्ये लगेच मी एक भिजवलेली डाळ होती ती डाळ पण टाकली आहे। त्याआधी मी त्याच्यात चटणी हळद मीठ सगळं काही टाकलं। डाळ भिजवलेली ती पण टाकली, तिला चांगली परतून घेतली। त्यानंतर धुतलेली शेपू पालकची भाजी ती पण ॲड केली। आरो पण मध्ये मध्ये लगेच मम्मा मी पण करतो तसं चालतं त्याच्यानंतर मी तिला परतून घेतली। त्याच्यामध्ये मस्त मीठ टाकलं, त्याच्यानंतर तिला थोडीशी उकळी येऊ दिली आणि त्याच्यानंतर गरम पाणी त्याच्यात पण टाकलं। गरम पाणी टाकल्यानंतर त्याला मी थोडं उकळू दिलं झाकण ठेवून। अशा प्रकारे भाजी रेडी झाली। आणि आरव हा देवघरातून आलेले सगळे फुलं उचलतो आणि कानाच्या मागे अडकवून आरशात पाहतो। त्यानंतर तुम्ही पण असं कंजूसपणा करता का जो मी केला? जर त्याला तेल काढून ते पाऊच असतं ना, ते पाऊचला पण आपण कापून वगैरे पिठाला लावून मी त्याला मळून घेते, म्हणजे मी थोडंही वाया जाऊ देत नाही। त्यानंतर मी घराला झाडू वगैरे मारून घेतला आणि तितक्यातच आरवच्या पप्पांची एंट्री झाली। आणि आरवचे पप्पा आले म्हणजे आरव एवढा एक्साइटमेंट होतो की काय सांगू, असं वाटतं की त्याला घ्यायला जसं काही कोणी VIP आलंय। तर या प्रकारे तो असं एकदम खुश होतो। पप्पांना सांगतोय की चला या आतमध्ये। आल्यानंतर बघा तो त्याच्या पप्पाच्या गाडीला अजून धक्का सुद्धा देऊ लागतो, एवढा डेंजर। त्याच्या पप्पांना काही कष्ट घ्यायचीच गरज नाही असं, म्हणजे जसं की आरव त्यांचा नोकरच असं वाटतंय। त्यानंतर मी मस्तपैकी जेवायला बसलो। तुम्ही पण या जेवायला। शेपू पालकची भाजी रेडी आहे, चपाती लिंबू पापड। सो चला बाय, आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग।